मिरजेतील हिंदू मुस्लिम गणेशोत्सव मंडळ हे सामाजिक ऐक्याचं प्रतीक आहे। या मंडळातर्फे सामाजिक ऐक्य जपले जाते। अनेक वर्षांपासून या मंडळाचे अध्यक्ष महम्मद मनेर हे मुस्लिम समाजाचे त्यांनी सामाजिक ऐक्य जपण्याचं काम केलं असल्याचं कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी म्हणाले। सुनील फुलारी हे मंडळांना भेट देत होते त्यावेळी ते बोलले। त्यांचा श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारावकर, उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। यावेळी बोलताना सुनील फुलारी म्हणाले, हिंदू मुस्लिम गणेशोत्सव मंडळाने सामाजिक ऐक्याचा आदर्श समाजापुढे ठेवलाय। इथे येण्यामुळे आनंद झालाय। सर्वत्र असा एकोपा असला पाहिजे। पोलीस दल आपल्या सहकार्यासाठी आहे। केव्हाही पोलीस दलास हाक मारा, संकटमोचक म्हणून ते सदैव तयार आहेत। श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजयजी भोकरे म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये पोलीस दलाचं काम अतिशय चांगलं आहे। गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचं काम पोलीस दल चांगल्या पद्धतीने करत आहे। गणेशोत्सव हा शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दलाची महत्त्वाची भूमिका असते। पोलीस दलाचं काम कौतुकास्पद आहे असंही संजय भोकरे म्हणाले। यावेळी मंडळाचे अध्यक्ष महम्मद मनेर यांनी मंडळाला भेट दिल्याबद्दल सर्व पोलीस दलाचे आभार मानले। गणपती बाप्पा मोरया आणि गजाननाला नमस्कार करून हे स्थानिक जे मंडळ आहे हिंदू मुस्लिम एकता मंडळ आणि त्यांचे अध्यक्ष मोहम्मदजी, त्याच्यानंतर श्री संजयजी भोकरे आणि सगळे उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते, या भागातील नागरिक यांनी जो हा आदर्श समाजापुढे ठेवलेला आहे हा सगळीकडे कायम राखला तर खरोखर आम्हाला काम कमी होईल आणि तुम्ही म्हणतात तसं सगळीकडे जाण्याची गरज पडणार नाही। तर इथे मला येण्याचा यासाठीच आनंद झाला की हे फार कमी असलेले ठिकाण आहेत की जिथे असा एकोपा आहे आणि मिरजमध्ये वर्षानुवर्ष चालत असलेली परंपरा आहे। श्री गजाननाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळो, सगळ्यांचे हो। त्यामुळे जे आहेत ते आपले दिवस असं मी मानतो आणि पुढे येणारे चांगले दिवस आपल्या सगळ्यांचे राहतील श्री गजाननाच्या चरणी, यासाठी मी प्रार्थना करतो। आमचं पोलीस दल आपल्या सगळ्यांच्या सहकार्यासाठी आणि मदतीसाठी सदैव तत्पर आहे। आपण केव्हाही त्यांना हाक मारा, आपल्या संकट समय ते येतीलच संकटमोचक बनून श्री गजाननाच्या आशीर्वादाने अशी मला पूर्ण आशा आहे। आपण इथे बोलावलं, आमच्या सगळ्यांचा सत्कार केला त्याबद्दल मी आभारी आहे। धन्यवाद। गजानन महाराज की जय।